निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन। पैसे नाहीत, चिंता कशाला, अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन। यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी। या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्कचे काम अगदी अल्प दरात करून मिळेल। ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर। संपर्क 9890315050। प्रत्येक निवडणुकीला उमेदवार उभे राहतो, नवीन काही नाही। मात्र ज्यावेळेस त्यांनी काल मेळावा घेतला त्या मेळाव्यात त्यांनी पालकमंत्र्यांनी मला संपवण्याचा विडा उचलला होता, खूप त्रास दिला असे आरोप केले। त्या आरोपांकडे तुम्ही कसे पाहता? आरोप प्रत्यारोप होत राहतात। शेवटी स्वतःचा अर्थ जगण्यासाठी दुसरे आरोप करणं हेच निसर्गातला नैसर्गिक नियम आहे। त्यामुळे मला त्यांच्या त्या आरोपाकडे मी काही फार गांभीर्याने पाहत नाही। असं आहे की त्याच्यामध्ये मी भाष्य करणं उचित नाहीये। याच्यातून प्रत्येक उमेदवाराच्या संदर्भातली स्वतःची संस्कृती लोकांसमोर जाणं हे गरजेचं होतं, ते आता लोकांसमोर गेलेली आहे। मला वाटत नाही की त्याच्यात काही फार आपण गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। निवडणूक पद्धत होत राहते। त्यांनी आरोप करताना थेट सांगितलं की मला विखे कुटुंबानं खूप त्रास दिलाय, एका कुटुंबाच्या त्रासामुळे मी आज हा निर्णय घेतोय। नाही, मला त्याने काय त्रास झाला मला कल्पना नाहीये, त्यामुळे त्याच्यावर मी काही बोलणार नाही। शेवटी असं की मी म्हटल्याप्रमाणे निवडणूक असते, त्याच्यामध्ये ज्यांना आता आमच्या महायुतीच्या विरोधात ज्यांना संधी मिळालेली आहे, तर ह्या मतदारसंघात असेल अन्य मतदारसंघात असेल ते टीका करणारच आहे ना, ते थोडं आमचे गुणगौरव करणार आहे। महायुतीत राहून अजित पवारांकडून निधी मिळवला, विकास कामही केले म्हणतात, तर दुसरीकडे विकास कामं अडवली म्हणतात। मग या संदर्भात अजित पवारांशी तुमचं काही बोलणं झालं? याचा फरक अजित पवारच करते।